लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर आदिवासी संघटनेचा जनआक्रोश मोर्चा। खून करणाऱ्या फरार आरोपींसह पिशोरच्या पोलिसांवर कारवाईसाठी 1 तास ठिय्या। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे राजकीय वादातून आदिवासी सरपंचाच्या मुलाचा खून झाला होता। या प्रकरणी फरार झालेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर तब्बल 1 तास ठिय्या देत आंदोलन केलं। यात पिशोर ठाण्याच्या पोलिसांनी गांभीर्य न दाखवल्याने संतापाचे वातावरण होते। आदिवासी महिला ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्याचा राग मनात धरून सरपंच यांचा मुलगा निलेश कैलास सोनवणे यांचा 1 ऑगस्ट रोजी रुपेश मोकासे, मयूर साळुंके, विजय वाघ, धनराज कोल्हे, भूषण कारले, भगवान कोल्हे यांनी हत्येचा कट रचून खून केला। निलेश कैलास सोनवणे यांच्या हत्येतील घटनेतील आरोपी व त्यांना सहकार्य करणारे सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी। त्यांच्यावर हत्येच्या कलमांबरोबरच खुनाचा कट रचणे 120 ब आर मॅट 25(1) सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी गावठी कट्टा स्वतः पोलीस स्टेशनला जमा केला आहे। पोलिसांनी आर मॅट 25(1) ला लावला आहे। याबाबत बेकायदेशीर जमाव जमवून हत्या करणे या कलमाच्या गुन्ह्यात याबाबत गावातील वातावरणाची माहिती व असुरक्षितता भासत असल्याने सरपंच संगीता कैलास सोनवणे यांनी 25 जुलै रोजी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक व बीट जमादार यांना देत मेसेज करून संरक्षणाची मागणी केली होती। मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला। अंतर्भाव करून कारवाई करावी। त्याचप्रमाणे या प्रकरणाची गंभीरतेने पूर्वकल्पना देऊन सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व बीट जमादार यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज एकलव्य संघटनेच्या वतीने मी पवनराजे सोनवणे, एकलव्य संघटनेचा प्रदेशाध्यक्ष, आमच्या कन्नड तालुक्यामध्ये करंजखेडे या गावामध्ये सरपंचाचा मुलगा, तरुण मुलगा निलेश कैलास सोनवणे याची हत्या काही गावगुंडांनी, राजकीय लोकांनी केलेली आहे। म्हणून आम्ही आज डीवायएसपी ऑफिस समोर मोठं आंदोलन घेऊन आलेलो आहोत। आंदोलनाची ज्या मागण्या आहेत त्या लोकांवर 6 आरोपींवर अटक झालेली आहे, 3 आरोपी अटक झालेले आहेत, 3 आरोपी फरार आहेत। आमची मागणी ही आहे की संबंधित एपीआय असतील, संबंधित जो बीट जमादार नागलोद आहे त्यांना निलंबित करण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट, जे 2 गुन्हे त्याच्यामध्ये ऍड केलेले नाही 120 प्रमाणे म्हणजे कट कारस्थान करून त्या मुलाची हत्या करण्यात आली आणि दुसरं आर मॅट प्रमाणे त्याच्यावर अजून गुन्हा नोंद करण्यात आला। म्हणजे त्या आरोपींनी जर स्वतःहून हत्यारे तिथे पोलीस स्टेशनला जमा केले असतील, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे हा आर मॅट प्रमाणे त्यांच्यावर हाही गुन्हा नोंद झाला पाहिजे, ही मागणी घेऊन आज आम्ही एकलव्य संघटनेमार्फत आलेलो आहोत। बोलायचं मी पवनराजे सोनवणे, एकलव्य संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर।